नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचं मॅथ क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.4. बघा पहिला क्वेश्चन, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. तर बघा आपल्याला जनरल फॉर्म मध्ये करायचंय. तर आपल्याकडे जनरल फॉर्म बघा, तर आपल्याकडे जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा इथे नंबर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे इक्वेशन आपल्याला याच फॉर्म मध्ये दिसतंय. म्हणजे बघा कंपेअरिंग करा, a इज इक्वल टू, इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे आपल्याकडे 1 आहे. b इज इक्वल टू व्हॅल्यू आहे आपल्याकडे -7 आणि c इज इक्वल टू आहे 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघा जनरल फॉर्म मध्ये केलं आणि त्यानंतर एबीसी ची आपण व्हॅल्यू इथे फाइंड आउट केल्या. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. तर आपण काय करू, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करू. म्हणजे इथे लक्षात घ्या 2m स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडला प्लस 5m आहे, त्याला लेफ्ट साइडला घ्या मायनस 5m, याला सुद्धा लेफ्ट साइडला घ्या म्हणजे हा होईल प्लस 5 इज इक्वल टू 0. पुन्हा याला कंपेअरिंग करा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा कंपेअरिंग, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या जनरल फॉर्म मध्ये करून abc ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. त्यानंतर इथे बघा थर्ड एक्झाम्पल, y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. इथे बघा y स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडला पॉझिटिव्ह 7y आहे, त्याला लेफ्ट साइडला घ्या -7y प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, बघा हा फॉर्म आपल्याकडे झालाय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून एबीसी च्या व्हॅल्यू इथं फाइंड आउट केल्या. सुरू बघा सेकंड क्वेश्चन, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. पहिले इक्वेशन तुम्हाला दिलंय बघा x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. बघा आपण याला कंपेअरिंग करू. ब्लॅक मार्कर हाय, चला बघा पुढे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c मध्ये कंपेअरिंग करायला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा याचा अर्थ कंपेअरिंग करायला गेलं तर a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1, b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू 5. म्हणजे a b c च्या व्हॅल्यू आपण तयार करून घेतल्या. त्यानंतर बघा पुढची स्टेप, b स्क्वेअर मायनस 4ac. बघा b स्क्वेअर मायनस 4ac, b ची व्हॅल्यू 6 मायनस 4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 5. म्हणजे 6 चा स्क्वेअर जो आहे तो आहे 36 मायनस 5 4 20. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac, 36 मायनस 20 16. पुढे बघा नाव x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा इथे मायनस b ची व्हॅल्यू -6 प्लस मायनस अंडर रूट. बघा b स्क्वेअर मायनस 4ac चा फॉर्म्युला 16 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू बघा इथं 1 -6 प्लस मायनस 16 चा रूट 4 डिवाइड बाय 2 1 2. बघा पुढे -6 प्लस 4 डिवाइड बाय 2 ऑब्लिक -6 मायनस 4 डिवाइड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू, बघा इथे -6 प्लस 4 -2 अपॉन 2, x इज इक्वल टू -6 मायनस 4 -10 अपॉन 2. म्हणजे बघा इथे मी त्याचा आन्सर लिहितो. बघा इथं 2 अपॉन 2 म्हणजे x इज इक्वल टू -1 और इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू -10 अपॉन 5 म्हणजे -5. तर बघा अशा पद्धतीने आपण याला फॉर्म्युला मेथडने इथं आपण याला सॉल्व्ह केलेला आहे. पुढे बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय. बघा इथं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा इथं a ची व्हॅल्यू कंपेअरिंग करा, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -3 आणि c ची व्हॅल्यू -2 म्हणजे a b c. बघा त्यानंतर पुन्हा फॉर्म्युला b स्क्वेअर मायनस 4ac. बघा b स्क्वेअर मायनस 4ac चा फॉर्म्युला, b ची व्हॅल्यू -3 त्याचा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -2. 3 चा स्क्वेअर 9 मायनस मायनस प्लस 4 2 8. बघा इथं किती झाला 9 प्लस 8 17 b स्क्वेअर मायनस 4ac
बघा पुढं नाव आता फॉर्म्युला अप्लाय करा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा फॉर्म्युला मेथडचा हा एक फॉर्म्युला आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू बघा -3 मायनस मायनस प्लस पुन्हा एका फॉर्म्युला मधला मायनस आणि बी ची व्हॅल्यू मायनस मायनस तो प्लस झाला प्लस मायनस अंडर रूट इथे झाला 17 डिवाइड बाय 2a. बघा इथं x इज इक्वल टू 3 प्लस रूट 17 अपॉन 2 और एकदम मायनस मध्ये घ्या x इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 अपॉन 2. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मेथडने सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केला आहे. त्या बघा इथे नेक्स्ट एक्झाम्पल 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. बघा आपण याला कंपेअरिंग करू. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 2 and c इज इक्वल टू मायनस 7. बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे b स्क्वेअर मायनस 4ac, b ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 3, c ची व्हॅल्यू मायनस 7, 2 चा स्क्वेअर 4 मायनस प्लस 4 3s are 12 and 12 7s are 84. 4 plus 84 म्हणजे आपल्याला किती आला तो 88. त्यानंतर बघा फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा इथं b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस अंडर रूट 88 डिवाइड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3 -2 प्लस मायनस अंडर रूट. आता इथे लक्षात घ्या 88 आपल्याला दिलेला आहे. 88 मध्ये बघा 88 चे आपण असे फॅक्टर वाढवून घ्यावे लागतील की एका नंबरचा रूट निघाला पाहिजे आणि एक जो नंबर आहे तो रूट मध्ये असला पाहिजे. बघा 88 चे आपण फॅक्टर पाडू म्हणजे 4 इंटू 22 डिवाइड बाय 2 3 जार 6. इथं लक्षात घ्या -2 प्लस मायनस 4 चा रूट आहे 2. इथं रूट मध्ये बघा 22 डिवाइड बाय 6. बघा इथं आपण 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढल्यानंतर -1 प्लस मायनस रूट 22 डिवाइड बाय 6. बघा अशा पद्धतीने आपण 2 कॉमन काढले. 2 1 जार आणि 2 3 जार. इथं बघा -1 प्लस मायनस अंडर रूट 22 डिवाइड बाय 3. बघा त्यानंतर काय करा फक्त आपल्याला काम आहे दोघांना फक्त सेपरेट करायचंय. मग इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू -1 प्लस रूट 22 डिवाइड बाय 3 और x इज इक्वल टू -1 मायनस रूट 22 डिवाइड बाय 3. बघा अशा पद्धतीने आपण याचे दोन फॅक्टर पाडले. बघा फोर्थ एक्झाम्पल 5m स्क्वेअर मायनस 4a मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा कंपेअरिंग करा त्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा इथं a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2. तर बघा आता इथे आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. b ची व्हॅल्यू -4 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू -2, याचा होईल 16 मायनस मायनस प्लस 4 5 are 20 into 2 40. इथे लक्षात घ्या आपल्याकडे झाला हा 56. बघा त्यानंतर x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा मायनस मायनस तो काय होईल बघा इथला मायनस आणि हा b चा मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस प्लस मायनस अंडर रूट 56 डिवाइड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. बघा 4 प्लस मायनस आता आपल्याला 56 चे फॅक्टर आता आपल्याला इथे पाडायचे आहेत. बघा रूट याचे फॅक्टर आपण पाडू 4 इंटू 14. बघा म्हणजे 14 4 जार 56 डिवाइड बाय 10. इथं बघा 4 प्लस मायनस 4 चा रूट आहे 2 अंडर रूट 14 डिवाइड बाय 10. इथं आपण 2 कॉमन काढू. 2 प्लस इथं 2 तर कॉमनच आहे म्हणजे रूट 14 डिवाइड बाय 10. तर बघा इथे 2 5 जार. त्यानंतर इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू 2 प्लस रूट 14
डिवाइड बाय 5 और ax इज इक्वल टू 2 प्लस ने माइनस घ्या आता √14 डिवाइड बाय 5. तर बघा इथे प्लस मायनस असल्यामुळे आपण त्यांना दोन्ही ठिकाणी इथे वेगवेगळं करून दिलं. त्यानंतर बघा फिफ्थ एक्झाम्पल y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. त्याला सुद्धा आपण ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करू. म्हणजे बघा y² मायनस 1/3y मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा हा जो 3 जो आहे तो आपण बोथ साइड मल्टिपल करा. बोथ साइड मल्टिपल झाल्यामुळे काय होईल तो 3y² मायनस y मायनस 2 3 जार 6 इज इक्वल टू 0. बघा आता ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा कंपेअरिंग केल्यामुळे काय होईल तर a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -1 आणि c ची व्हॅल्यू -6. बघा आता इथं त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे b² मायनस 4ac. b ची व्हॅल्यू बघा -1 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 3 आणि इथं आहे c ची व्हॅल्यू -6. इथे बघा -1 चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस पुढे बघा 4 3 जार 12 आणि 12 6 जार 72 म्हणजे 1 प्लस 72 म्हणजे 73. त्यानंतर लक्षात घ्या आपल्याला आता y दिला आहे तर आपल्याला म्हणतो y करावं लागेल y इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू b ची व्हॅल्यू बघा -1 मायनस मायनस प्लस प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याकडे 73 डिवाइड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू 3. बघा इथं 1 प्लस मायनस करा 73 डिवाइड बाय 2 3 जार 6. तर बघा x इज इक्वल टू 1 प्लस √73 डिवाइड बाय 6 और x इज इक्वल टू 1 मायनस √73 डिवाइड बाय 6. तर बघा आपण प्लस मायनस असल्यामुळे आपण दोघांना इथं सेपरेट केलं. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. म्हणजे हा आपला बघा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहेच. a ची व्हॅल्यू बघा इथं 5, b ची व्हॅल्यू 13, c ची व्हॅल्यू 8. पुढे बघा b² मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 13 चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू 8. बघा 13 चा स्क्वेअर 169 मायनस पुढे बघा 4 5 जार 20 इंटू 8 बघायला गेला तर 2 8 जार 16 आणि वरचा जो 0 म्हणजे 160. 169 मायनस 169 मायनस 160 म्हणजे इथे किती येईल आपल्याकडे 9. त्यानंतर बघा फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. बघा आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका मायनस b ची व्हॅल्यू 13 प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 9 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आपण टाकली इथं 5. पुढे बघा -13 प्लस मायनस 9 चा रूट 3 2 5 जार 10. बघा इथं -13 प्लस 3 डिवाइड बाय 10 इथे ऑब्लिक करा -13 मायनस 3 डिवाइड बाय 10. बघा प्लस मायनस असल्यामुळे आपण इथं सेपरेट केलं. x इज इक्वल टू -13 प्लस 3 म्हणजे -10 अपॉन 10. इथं बघा x इज इक्वल टू -13 मायनस 3 -16 अपॉन 10. इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू इथे आपण 2 ने डिवाइड करू 2 5 जार आणि 2 8 जार आणि पुढे मायनस. बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं सॉल्व्ह केलेलं आहे. बघा लास्ट सम विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन. बघा इथं इक्वेशन अगोदर लिहून घ्या x² प्लस 2√3x प्लस 3 इज इक्वल टू 0. तर बघा आपल्याला ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करायचं आहे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा आपण एबीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. a इथे कंपेअरिंग करा a ची व्हॅल्यू काहीच म्हणजे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. b ची व्हॅल्यू 2√3 आणि c ची व्हॅल्यू 3 म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2√3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 3. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे b² मायनस 4ac. बघा b ची व्हॅल्यू 2√3 चा स्क्वेअर
मायनस 4 ब्रॅकेट ए आणि सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 3. इथं बघा 2 चा स्क्वेअर 4 इंटू √3 चा स्क्वेअर 3 मायनस 4 1 जार 4 4 3 जार 12. इथं बघा 4 3 जार 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे 0. त्यानंतर बघा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू बघा मायनस 2√3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 अपॉन 2a a ची व्हॅल्यू 1. पुढे बघा x इज इक्वल टू इथे आहे मायनस 2√3 या साईडला 0च आहे म्हणून ती स्टेप स्किप करा. खाली बघा डिवाइड बाय 2 1 जार 2. इथे लक्षात घ्या 2 2 विल गेट कॅन्सल. तर x इज इक्वल टू आपल्याकडे किती आलेला आहे तो 3. बघा तर अशा पद्धतीने आपण x ची जी काही व्हॅल्यू जी आहे ती आपण किती काढलेली आहे √3. बघा मायनस √3.